1994 नंतर 2024 मध्ये ठाकरे गटाचं महाअधिवेशन नाशिकमध्ये पार पडलंय। या अधिवेशनाच्या माध्यमातून ठाकरे गटानं पुन्हा एकदा दार उघड बया दार उघड म्हणत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा गोंधळ मांडत निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय। असे आहे तरी पण हे असे असणार नाही। दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही। हे खरे आहे, हे जे काय चालले ते खरं आहे की आज त्यांनी घेतले सारेचे ठेके खोके, आज घेतले ठेके त्याच वेळेला घेतले। हे खरे आहे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही। सुरेश भटांच्या ओळींनी उद्धव ठाकरेंनी भाजपासह शिवसेनेवर शरसंधान लागले। निमित्त होतं नाशिकमध्ये पार पडलेल्या ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाचं। शिवसेनेवर वारंवार टीका होणाऱ्या घराणेशाहीला उत्तर देत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली। शिवसैनिक आमची वडिलोपार्जित संपत्ती आहे, चोरून मिळाली नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या महाअधिवेशनातून शिवसेनेवर टीकास्त्र डागलंय। आज जे माझे शिवसैनिक होय, मी माझे बोलतो कारण माझी ती वडिलोपार्जित संपत्ती आहे। होय, मी घराणेशाही असेल पण माझी ही घराणेशाही घराण्याचा वारसा आहे, म्हणून हे सगळे शिवसैनिक मला वारसे हक्काने मिळालेले आहेत, चोरून मिळालेले नाहीये। भगव्याशी प्रतारणा करणाऱ्यांना राजकारणात पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धारही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय। ज्याने माझ्या भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील, वाली असतील, आणखीन कोणी असतील आणि त्यांचा कोणीही वाली असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही। हा खरा निर्धार करा, हा खरा निर्धार करा। रवींद्र वायकर, सूरज चव्हाण, राजन साळवी आणि किशोरी पेडणेकर सध्या ठाकरे गटाचे हे नेते ईडीच्या रडारवर आहेत। ठाकरे गटाच्या नेत्यांवर ही कारवाई म्हणजे राजकीय सुडापोटी केली जाणारी कारवाई असल्याचं वारंवार ठाकरे गटाकडून सांगण्यात येतंय। त्यामध्ये आता उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेचा घोटाळा काढताय, तर आता ठाणे पालिकेचा, पुणे पालिकेचा, नागपूर नाशिक पालिकेचाही घोटाळा काढा असं आव्हान देत आगामी निवडणुकीचं रणशिंगच फुंकलंय। मुंबई महापालिकेचा घोटाळा काढतायत। मुंबई महापालिकेमध्ये घोटाळा झाला, कोरोना काळामध्ये घोटाळा झाला, काढा। ठाणे महापालिका काढा, पिंपरी चिंचवड काढा, पुणे काढा, नागपूर काढा। नवे माझं तर म्हणणं आहे पीएम केअर फंडाचा सुद्धा घोटाळा काढा। एकीकडे उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकला असताना दुसरीकडे खासदार संजय राऊतांनी ठाकरेंना धीर दिलाय। पदोपदी अपमान झाला, जंगलात अपमान झाला, राजमहालात अपमान झाला, सर्वत्र रामाचा अपमान झाला, तो रामानं सहन केला आणि फक्त अपमान करणाऱ्याकडे एक कटाक्ष टाकून राम पाहत राहिला। वेट अँड वॉच, माझी सुद्धा वेळ येईल, आमची सुद्धा वेळ येईल। उद्धव साहेब, वेट अँड वॉच, आपली सुद्धा वेळ येईल। विशेष म्हणजे या महाअधिवेशनात उद्धव ठाकरे गटाकडून 3 प्रमुख ठराव मंजूर केले गेले। ठराव पहिला, मुंबईला महाराष्ट्रापासून कदापि तुटू देणार नाही यासाठी प्रयत्न करणं। ठराव दुसरा, मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला ठाकरे गटाचा पाठिंबा, पण इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणास धक्का लागणार नाही यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे। ठराव तिसरा, सरकारने आणलेल्या कामगार आणि शेतकरी धोरणास विरोध, तसेच राज्य शासन कर्मचारी वर्गात कंत्राटी भरती करू नये असे 3 ठराव मांडले गेले। उद्धव ठाकरेंच्या 2 दिवसीय नाशिक दौऱ्याची आता सांगता होतीये, पण उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीचे रणशिंग श्रीरामाच्या भूमीतून फुंकलंय। उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 6 तर विधानसभेच्या एकूण 35 जागा आहेत। त्या दृष्टीने ठाकरे गटासाठी हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे। शिवाय ठाकरे गटाला नाशिकचा इतिहासही आहे। याआधी 1994 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं महाअधिवेशन नाशिकमध्ये झालं होतं। त्यावेळेस दार उघड बये दार उघड असं म्हणत शिवसेनेनं मतदारांना साथ घातली होती आणि 1995 मध्ये शिवसेनेसाठी सत्तेची दारं खुली झाली होती। त्याची पुनरावृत्ती आता होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.